नमस्कार. सध्या महाराष्ट्रात टरबूजाची शेती भारीच चर्चेत आहे, नाही का? सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघितले तर असं वाटते की यापेक्षा जबरदस्त फायद्याचं पीक दुसरं कोणतंच नाही. पण मग त्याच वेळी काही शेतकऱ्यांच्या मुलाखती कानावर येतात आणि लक्षात येतं की ह्यात मोठं नुकसानही होऊ शकतं. मग ह्यातलं खरं काय? टरबूजाची शेती खरंच लाखोंचा नफा देते की शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत ढकलते? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि ह्या विषयाचा जरा खोलात जाऊन अभ्यास करूया. आजकाल बघा, यूट्यूब उघडलं किंवा फेसबुकवर स्क्रोल केलं की हमखास टरबूज शेतीवरचा एखादा व्हिडिओ समोर येतोच. एकीकडे काही शेतकरी एकदम आत्मविश्वासाने सांगतात की त्यांनी एका एकरातून काही महिन्यात लाखो रुपये कमावले. तर दुसरीकडे काही जण हताशपणे सांगताना दिसतात की भाव कसे कोसळले आणि केलेला सगळा खर्च कसा पाण्यात गेला. या दोन टोकाच्या अनुभवांमुळे एक मोठा गोंधळ उडतो. विशेषतः जे नवीन शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाले आहेत, त्यांच्या मनात प्रश्न येतो की नक्की कोणावर विश्वास ठेवायचा. म्हणजे बघा, एकाच पिकाबद्दल इतके दोन वेगळे अनुभव, हे कसे शक्य आहे? टरबूज शेती म्हणजे निव्वळ नशिबाचा खेळ आहे का? की याच्या मागे काहीतरी शास्त्रीय आणि व्यावसायिक गणितं आहेत, जी काही शेतकऱ्यांना बरोबर जमतात आणि काहींची मात्र चुकतात? या संपूर्ण विश्लेषणात आपण नेमकं याच गणिताचा अभ्यास करणार आहोत, जे यश आणि अपयश यांच्यातली ती बारीक रेषा ठरवतं. बरं, मग चला या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. महाराष्ट्रात, विशेषतः सोलापूर, सांगली, नगर, जालना यांसारख्या भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून टरबूज लागवडीचं क्षेत्र इतकं झपाट्यानं का वाढलंय? यामागे काही ठोस आर्थिक, भौगोलिक आणि सामाजिक कारणं आहेत, जी समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं गणित समजणार नाही. ह्या वाढीमागे अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिल ते जूनच्या कडक उन्हाळ्यात टरबूजला प्रचंड मागणी असते. दुसरं म्हणजे हे पीक फक्त 70 ते 90 दिवसांत तयार होतो. म्हणजे विचार करा, फक्त 3 महिन्यात शेतकऱ्याच्या हातात पैसा येतो, जे इतर अनेक पिकांच्या बाबतीत शक्य होत नाही. तिसरं कारण आहे आधुनिक तंत्रज्ञान. मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासारख्या पद्धतींमुळे पाण्याची बचत होते, उत्पादन वाढतं आणि फळांची गुणवत्ताही सुधारते. आणि चौथं कारण म्हणजे मुंबई, पुणे, हैदराबादसारख्या मोठ्या बाजारपेठा जवळ असणं. त्यामुळे वाहतूक सोपी होते आणि माल लवकर पोहोचतो. या सगळ्या कारणांमुळे टरबूज एक आकर्षक पर्याय बनला आहे. आता गंमत अशी आहे की टरबूजाच्या शेतीतल्या नफ्याचा प्रवास बाजारात नाही, तर तो जमिनीत आणि हवामानातच सुरू होतो. जर निसर्गाच्या या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही कितीही महागडं बियाणं किंवा खतं वापरा, यश मिळणं जवळजवळ अशक्य आहे. हे नियम म्हणजे या व्यवसायाचा खरा पाया आहे. टरबूज म्हणजे कसं? मूळचं उष्ण आणि कोरड्या हवामानाचं पीक. त्याला वाढीसाठी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आणि भरपूर सूर्यप्रकाश लागतो. जर सतत ढगाळ हवामान राहिलं किंवा अवेळी पाऊस आला तर फळांमधल्या गोडवा कमी होतो, वेलींवर बुरशीजन्य रोग येतात आणि फळं सडण्याचा धोका वाढतो. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे जमीन. टरबूजाला हलकी ते मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते. जर शेतात पाणी साचून राहत असेल तर टरबूज लागवडीचा विचारही करू नका, कारण पाणी साचलं की वेलींची मुळं सडतात आणि बघता बघता अख्खं पीक नष्ट होऊ शकतं. बरं, जमीन आणि हवामान एकदम परफेक्ट आहे. मग पुढची पायरी येते, ती म्हणजे योग्य जातीची निवड. ही निवड फक्त एक शेतीचा निर्णय नाहीये, तर हा एक व्यावसायिक निर्णय आहे. उदाहरणार्थ, सुगंधा जात घ्या. चवीला खूप गोड असल्यामुळे तिला बाजारात चांगली मागणी मिळते. अर्का माणिक ही जात स्थिर आणि खात्रीशीर उत्पादन देण्यासाठी ओळखली जाते. ब्लॅक बॉस किंवा शुगर बेबी सारख्या हायब्रिड जाती मोठ्या आकाराची फळं देतात, उत्पादन जास्त देतात, पण त्यांचा बियाणाचा खर्चही तितकाच जास्त असतो. त्यामुळे आपल्या भागातल्या बाजारपेठेला कोणती जात चालते आणि आपली गुंतवणूकची क्षमता किती आहे याचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. आणि इथेच आधुनिक शेतीचं महत्त्व अधोरेखित होतं. पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन आता शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं झालं आहे. खोल नांगरणी करून उंच बेड तयार करणं, त्यावर मल्चिंग पेपर अंथरणं आणि ठिबक सिंचन बसवणं, या गोष्टी आता पर्यायी राहिलेल्या नाहीत, तर चांगल्या उत्पादनासाठी आवश्यकच बनल्या आहेत. मल्चिंग पेपरमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, तणांची वाढ होत नाही आणि फळांचा जमिनीशी संपर्क येत नसल्याने ती खराब होत नाहीत. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी उत्पादनात खूप मोठा फरक घडवतात. तर मग आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नफ्या तोट्याचं गणित मांडायच्या आधी
एकही टरबूज विकण्यापूर्वी आपल्या खिशातून किती मोठी रक्कम खर्च करावी लागते हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण नफ्याचा पाया हा खर्चाच्या अचूक नियोजनावरच उभा असतो. तर हा आकडा आहे एका एकरात आधुनिक पद्धतीने टरबूज लावण्यासाठी लागणाऱ्या अंदाजे गुंतवणुकीचा. हो, बरोबर ऐकलं. एका एकरासाठी सुमारे 85,000 ते 1,00,000 रुपये. ही रक्कम सुरुवातीला खूप मोठी वाटू शकते आणि अनेक शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा अडथळा असतो. पण चांगल्या आणि दर्जेदार उत्पादनासाठी हा खर्च आवश्यक मानला जातो. चला, आता हा पैसा नेमका जातो कुठे ते सविस्तर पाहूया. या तक्त्यात खर्चाची विभागणी स्पष्ट दिसते. यातले मोठे खर्च बघा. ठिबक सिंचन प्रणालीसाठी सुमारे 20,000 रुपये आणि मल्चिंग फिल्मसाठी 15,000 रुपये. त्यानंतर हायब्रिड बियाणांचा खर्च साधारण 12,000 रुपयांपर्यंत येतो. याशिवाय खतं, कीटकनाशकं, लागवड आणि काढणीसाठी लागणारी मजुरी यावरही मोठा खर्च होतो. हे आकडे थोडेफार कमी जास्त होऊ शकतात, पण एकरी 85,000 ते 1,00,000चा खर्च गृहीत धरणं हे वास्तववादी ठरतं. आतापर्यंत आपण लागवडीपासून खर्चापर्यंत सगळं नियोजन पाहिलं. पण आता आपण त्या घटकाकडे आलो आहोत जो शेतकऱ्याच्या नियंत्रणाबाहेर असतो आणि सर्वात जास्त अस्थिर आणि निर्णायक ठरतो. तो घटक म्हणजे बाजारभाव. इथेच शेतकऱ्याच्या 3 महिन्यांच्या मेहनतीचं खरंच चीज होतं किंवा मग सगळं गणितच बिघडतं. जर सगळं काही अपेक्षेप्रमाणे झालं, म्हणजे हवामान चांगलं राहिलं, रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही आणि खत पाण्याचं व्यवस्थापन अचूक झालं, तर एका एकरातून शेतकऱ्याला साधारणपणे 25 ते 35 टन उत्पादन मिळतं. कधीकधी तर हे उत्पादन 40 टनांपर्यंतही जातं. पण इतकं उत्पादन हातात येऊनही नफा होणार की नाही हे पूर्णपणे बाजारभावावर अवलंबून असतं. इथेच खरा खेळ आहे. चला, एक सोपं गणित बघूया. समजा एका एकरात 30 टन म्हणजेच 30,000 किलो टरबूज निघालं. जर बाजारात 15 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला तर एकूण उत्पन्न होतं 4.5 लाख रुपये. यातून आपण 1,00,000चा खर्च वजा केला तरी शेतकऱ्याला 3.5 लाखांचा निव्वळ नफा मिळतो. पण विचार करा, जर हाच भाव कोसळून फक्त 5 रुपये किलोवर आला तर उत्पन्न होतं फक्त 1.5 लाख रुपये. यातून 1,00,000चा खर्च वजा केल्यावर हातात उरतात फक्त 50,000 रुपये. म्हणजे बघा, बाजारभाव निम्म्यापेक्षा जास्त कमी झाला तर नफा जवळजवळ नाहीसा होतो. पण मग हे भाव असे अचानक कोसळतात तरी का? यामागचं सर्वात मोठं आणि साधं कारण म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित. जेव्हा एकाच वेळी हजारो शेतकरी टरबूज काढून बाजारात आणतात, तेव्हा बाजारात मालाचा ढीग साचतो. पुरवठा मागणीपेक्षा खूप जास्त झाल्यामुळे भाव आपोआप पडतात. यालाच मार्केट ग्लट म्हणतात. याशिवाय पिकाचं चुकीचं नियोजन, दलालांवर जास्त अवलंबून राहणं आणि मालाचा दर्जा चांगला नसणं ही सुद्धा भाव न मिळण्याची प्रमुख कारणं आहेत. चला, तर मग ह्या सगळ्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. लागवडीपासून ते बाजारभावापर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर आपण नेमक्या कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो? तर अंतिम निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. टरबूज शेती ही एक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड म्हणजेच जास्त जोखीम आणि जास्त नफा देणारी संधी आहे. यात लाखोंचा नफा कमावण्याची प्रचंड क्षमता आहे, पण यात यशाची कोणतीही गॅरंटी नाही. हा नशिबाचा खेळ नसून एक पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक असलेला उद्योग आहे. इथे यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही, तर अचूक नियोजन, बाजाराचा अभ्यास आणि जोखीम व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मग यशस्वी शेतकरी वेगळं काय करतात? त्यांच्याकडे अशा कोणत्या गुरुकिल्ल्या आहेत? पहिलं, ते धोरणात्मक वेळेचं नियोजन करतात. सगळेजण लागवड करत असताना ते थांबतात आणि बाजारात आवक कमी असेल तेव्हा आपला माल बाजारात येईल असं प्लॅनिंग करतात. दुसरं, ते लागवडीपूर्वी बाजाराचा अभ्यास करतात. तिसरं, ते खत आणि पाण्यावर होणारा खर्च नियंत्रणात ठेवतात. चौथं, ते संख्येपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात, कारण चांगल्या प्रतीच्या मालाला नेहमीच चांगला भाव मिळतो. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुंतवणूक करण्यापूर्वी ते त्यातली आर्थिक जोखीम पूर्णपणे समजून घेतात. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की आधुनिक काळात शेतीकडे केवळ एक परंपरा किंवा फक्त मेहनत म्हणून बघून चालणार नाही. तिला एका धोरणात्मक व्यवसायासारखंच हाताळावं लागेल, जिथे प्रत्येक निर्णय हा माहिती आणि अभ्यासावर आधारित असेल. नफा आणि तोटा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, पण योग्य नियोजनाने आपण नफ्याची शक्यता नक्कीच वाढवू शकतो. याबद्दल आपलं मत काय आहे? नक्की विचार करा.